कधी आयुष्यात खरंच मोठं बनायचे असेल तर गरुड बनण्याचा निर्धार करा, पण कधीही कावळा बनण्याची चूक करू नका. कावळा सतत आवाज करतो, तो दिवसभर ओरडत राहतो, पण त्याची उंची नेहमी मर्यादितच राहते. तो कितीही ओरडला तरी तो कधीच आकाश जिंकू शकत नाही. पण गरुड वेगळा असतो, तो शांत असतो. तो स्वतःची ताकद शब्दांनी नाही तर कृतीने सिद्ध करतो. तो कमी बोलतो, पण जेव्हा उडतो तेव्हा तो आकाशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतो. जिथे इतर पक्ष्यांची नजरही पोहोचत नाही तिथे गरुड निर्भयपणे राज्य करत असतो. तो फक्त उंच उडत नाही, तो स्वतःची ओळख निर्माण करतो. तो गर्दीचा भाग नसतो, तो गर्दीच्या वर उभा असतो. आणि म्हणूनच गरुडाला फक्त पक्षी नाही तर आकाशाचा सम्राट म्हटलं जातं. मित्रांनो, आज मी तुम्हाला गरुडाच्या अशा 5 शक्तिशाली गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या विचारांना धार देतील, तुमच्या निर्णयांना ताकद देतील आणि तुमच्या आयुष्याला सामान्यतेतून असामान्यतेकडे घेऊन जातील. या फक्त गोष्टी नाहीत, ही ती तत्वे आहेत जी कमजोर माणसाला मजबूत बनवतात आणि सामान्य माणसाला अजेय बनवतात. जर तुम्ही या 5 गोष्टी मनापासून समजलात तर तुमची प्रगती थांबवण्याची ताकद या जगात कोणाकडेही नसेल. तर तयार व्हा, कारण आता तुम्ही जाणून घेणार आहात गरुडाची पहिली आणि सर्वात घातक ताकद. पहिली गोष्ट, गरुड नेहमी एकटाच उडतो. गरुड कधीही गर्दीचा भाग बनत नाही. तो नेहमी स्वतःचा मार्ग स्वतःच निवडतो. तो पक्ष्यांच्या थव्यावर अवलंबून राहत नाही, तो स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवतो. इतर छोटे पक्षी नेहमी समूहात उडतात कारण त्यांना एकटं उडण्याची हिंमत नसते. पण गरुड वेगळा असतो. त्याला माहित असतं की त्याचं ध्येय मोठं आहे आणि मोठं ध्येय नेहमी एकट्यानेच गाठावं लागतं. तो कधीच प्रत्येकासोबत उडत नाही. तो किंवा तर स्वतःच्या स्तराच्या पक्ष्यांसोबत उडतो किंवा पूर्णपणे एकटाच उडतो, कारण त्याला माहित असतं गर्दी उंची देत नाही, गर्दी फक्त थांबवते. मित्रांनो, ही फक्त गरुडाची सवय नाही, ही यशस्वी लोकांची ओळख आहे. जे लोक मोठं बनतात ते नेहमी एकटे चालण्याची तयारी ठेवतात, कारण लहान विचारांचे लोक नेहमी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या स्वप्नांवर शंका घेतात, ते तुमच्या क्षमतेवर मर्यादा लावतात. म्हणून कधी कधी एकटं राहणं ही कमजोरी नसते, ती तुमची सर्वात मोठी ताकद असते. कारण एकटेपणातच तुम्ही स्वतःला ओळखता. तुमची खरी ताकद काय आहे, तुम्ही किती सहन करू शकता आणि तुम्ही किती उंच जाऊ शकता हे फक्त तेव्हाच समजतं जेव्हा तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकता. म्हणून लक्षात ठेवा, जर आयुष्यात गरुडासारखं उंच ओढायचं असेल तर एकटं उडण्याची हिंमत ठेवा. दुसरी गोष्ट, गरुड कधीही मेलेल्या शिकारावर जगत नाही. तो कधीही सडलेल्या मांसाकडे वळत नाही. तो नेहमी जिवंत ताकदवान शिकारच निवडतो, कारण त्याला ठाऊक असतं मेलेल्या गोष्टींमध्ये ना ताकद असते ना भविष्य. आणि इथेच एक कठोर सत्य लपलेलं आहे, तुमचा भूतकाळ आधीच संपलेला आहे. तो परत येणार नाही, तो आधीच मृत झाला आहे. मग तुम्ही अजूनही त्या सडलेल्या आठवणींना का धरून बसलात? जुन्या चुका, जुने अपमान, जुने अपयश हे सगळं आता फक्त सावल्या आहेत. त्यांना तिथेच राहू द्या जिथे त्यांची खरी जागा आहे, भूतकाळात. त्यांना वर्तमानात ओढून आणू नका, कारण एकदा का भूतकाळ तुमच्या वर्तमानावर कब्जा करतो, तो तुमचं आजचं आयुष्य नष्ट करतो. तो तुमची ऊर्जा खातो, तुमचा आत्मविश्वास तोडतो आणि तुमची पुढची वाट अंधारात ढकलतो. कितीही वेदना झाल्या असतील, कितीही अन्याय झाला असेल, ते सगळं आता संपलं आहे. ते सगळं आता निर्जीव आहे. आणि गरुडासारखे बना, जो कधीही मेलेल्या गोष्टींवर आपलं भविष्य उभं करत नाही. जर खऱ्या अर्थाने उंच भरारी घ्यायची असेल तर तुमचं लक्ष नव्या संधींवर केंद्रित करा. जे गेलं ते जाऊ द्या, जे आहे ते पकडा आणि जे येणार आहे त्यासाठी स्वतःला अजेय बनवा. तिसरी गोष्ट, गरुडाची दृष्टी अत्यंत स्पष्ट आणि भेदक असते. गरुड आपल्या शिकाराला 5 किलोमीटर अंतरावरूनही अचूक ओळखतो. तो आकाशात कितीही उंच असला तरी त्याची नजर जमिनीवरील संधीवर खेळलेली असते. तो प्रत्येक हालचाल बारकाईने पाहतो आणि योग्य क्षणाची शांतपणे वाट पाहतो. त्याचं लक्ष विचलित होत नाही, त्याचा फोकस ढासळत नाही. आजूबाजूला कितीही आवाज असला, कितीही गोंधळ असला तरी तो आपल्या ध्येयापासून नजर हटवत नाही. एकदा का त्याला लक्ष दिसलं तर मध्ये कितीही वादळ आली, कितीही अडथळे उभे राहिले, तो थांबत नाही, तो घाबरत नाही, तो वेळ वाया घालत नाही. तो योग्य क्षणी पूर्ण ताकदीने झडप घालतो. हीच खरी शिकवण आहे. तुमचं व्हिजन जर धूसर असेल तर तुमचा मार्गही धूसरच राहील. ज्याला स्वतःचा मार्ग स्पष्ट दिसतो त्याला इतरांच्या मतांनी फरक पडत नाही. तो गर्दीचं अनुसरण करत नाही, तो स्वतःचा मार्ग तयार करतो. तुम्हाला नेमकं काय हवे हेच स्पष्ट नसेल तर तुम्ही कशासाठी झगडणार? बहुतेक लोक अपयशी होतात कारण त्यांच्यात ताकद नसते म्हणून नाही, तर त्यांच्याकडे स्पष्ट दिशा नसते म्हणून. ते सतत लक्ष बदलतात आणि त्यामुळे ते कुठेच पोहोचत नाहीत. लक्ष ठरवा, ते मनात ठेवा आणि त्यासाठी सातत्याने काम करा. दररोज थोडं पुढे जा. जरी प्रगती लहान वाटली तरी ती तुम्हाला लक्ष्याच्या जवळ नेत असते. अडचणी येतील, लोक बोलतील, परिस्थिती बदलत राहील, कधी कधी प्रगती धीमी वाटेल, पण फोकस कायम ठेवला तर यश नक्की मिळतं.
पण जर तुमचं ध्येय स्पष्ट असेल तर तुम्ही पुढे जात राहाल. गरुडासारखं बना. लक्ष दिसलं की त्याच्याकडे सरळ ओढत राहा. मध्ये कितीही वेळ लागला तरी दिशा बदलू नका, कारण सातत्यच शेवटी विजय मिळवून देतं. फोकस ठेवा, सातत्य ठेवा आणि पुढे चला. चौथी गोष्ट, गरुड स्वतःचं घरट सतत मजबूत करत राहतो. गरुड आपलं घरट एकदाच बनवत नाही, तो वेळोवेळी त्यात नवीन काटक्या, नवीन आधार जोडत राहतो. कारण त्याला माहित असतं, उंच उडायचं असेल तर मागे मजबूत आधार असणं गरजेचं असतं. तो कधीही कमकुवत पायावर अवलंबून राहत नाही. तो आधी आपली पायाभरणी मजबूत करतो, मगच उंच भरारी घेतो. हीच इथली खरी शिकवण आहे. तुमचं आयुष्यही तुमच्या सवयींवर उभं असतं. तुम्ही रोज काय करता, तुम्ही रोज कसं विचार करता, तुम्ही रोज स्वतःला कसं घडवता, यावरच तुमचं भविष्य ठरत असतं. मोठं यश अचानक मिळत नाही, ते रोजच्या छोट्या शिस्तीतून तयार होतं. रोज थोडं शिका, रोज थोडं सुधारा, रोज स्वतःला कालपेक्षा मजबूत बनवा. कारण जे लोक स्वतःवर काम करत नाहीत ते वेळ आल्यावर कोसळतात, पण जे लोक शांतपणे स्वतःची पायाभरणी मजबूत करतात ते कोणत्याही परिस्थितीत ठाम उभे राहतात. गरुडासारखं बना. आधी स्वतःला मजबूत करा, मग जगाला दाखवा तुमची उंची. स्वतःवर काम करा, स्वतःला घडवा आणि मग उंच उडा. पाचवी गोष्ट, वादळ आलं की गरुड घाबरत नाही, तो तयार होतो. जेव्हा आकाशात वादळ उठतं, जेव्हा जोरदार वारे वेगाने सुटतात, जेव्हा वातावरण अस्थिर होतं, तेव्हा इतर सर्व पक्षी आश्रय शोधतात. ते घाबरतात, ते थांबतात, ते परिस्थिती शांत होण्याची वाट पाहतात. पण गरुड तसं करत नाही. तो वादळाला संकट मानत नाही, तो त्याला संधी मानतो. कारण त्याला माहित असतं, जोरदार वारेच त्याला सर्वात उंच नेतात. गरुड वादळापासून पळत नाही, तो पंख पसरवतो. तो वायाच्या ताकदीला विरोध करत नाही, तो त्या ताकदीचा उपयोग करतो. जोरदार वायांच्या आधाराने तो स्वतःला आणखी उंच वर नेतो, जिथे इतर पक्षी पोहोचूही शकत नाहीत. वादळ त्याला तोडत नाही, वादळ त्याला उंचावतं. हीच खरी शिकवण आहे. अडचणी आल्या की लपायचं नाही, अडचणी आल्या की स्वतःला मजबूत करायचं. जिथे लोक मागे हटतात तिथे तुम्ही एक पाऊल पुढे टाका. कमजोर लोक संकट पाहून थांबतात, ते कारण देतात, ते परिस्थितीला दोष देतात. मजबूत लोक संकट पाहून संधी शोधतात, ते स्वतःला विचारतात, मी यातून वर कसा जाऊ शकतो. लक्षात ठेवा, प्रत्येक मोठी अडचण तिच्यासोबत मोठी संधी घेऊन येते. दबावच हिर्याला आकार देतो आणि संघर्षच व्यक्तिमत्व घडवतो. प्रश्न अडचणींचा नाही, प्रश्न तुमच्या नजरेचा आहे. तुम्ही अडथळा पाहता की पायरी पाहता. ज्या दिवशी तुम्ही अडचणींमध्ये संधी पाहायला शिकलात, त्या दिवशी परिस्थिती तुमच्यावर राज्य करणार नाही, तुम्ही परिस्थितीच्या वर जाल. गरुडासारखे बना. वादळ येऊ द्या, घाबरू नका, पंख पसरवा. तेच वादळ तुम्हाला सर्वात उंच नेईल. आणि आता शेवटी, जर तुम्हाला आयुष्यात गरुडासारखी उंच भरारी घ्यायची असेल तर आजपासून एक निर्णय घ्या. स्वतःला कमजोर समजणं थांबवा, बहाणे देणं थांबवा आणि स्वतःवर काम करणं सुरू करा. कारण तुमचं भविष्य तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे, तुमच्या भीतीवर नाही. जर तुम्ही खरोखरच गरुडासारखं मजबूत बनायचं ठरवलं असेल तर आताच कमेंट मध्ये लिहा, मी गरुड आहे. आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला स्वतःची ताकद अजून ओळखायची आहे. लक्षात ठेवा, गरुड जन्माला येत नाही, तो स्वतःला घडवतो.